नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि इतर मित्रांनो, महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण 2025 नुसार आता इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान मिळणार आहे आणि त्यानुसार जे आहे 23 मे 2025चा GR प्रसिद्ध झालेला आहे. आता कुठल्या वाहनाला किती अनुदान मिळेल या GRमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तर सुरुवातीला सांगितलं आहे, काही प्रस्तावना वगैरे दिलेली आहे, जसं की पर्यावरणाचं जे आहे धोरण, पर्यावरण बदल जे होत आहे त्याला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलवर सरकार आता भर देत आहे. त्यालाच अनुसरून महाराष्ट्रानं जे आहे इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 मध्ये काही बाबी त्यांनी समाविष्ट दृष्टिकोन दिलेला आहे. उद्दिष्ट म्हणजे या योजनेबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांना वाहनाचे जे वापर आहे ते वाढवायचं आहे आणि त्याच्यासाठी जे आहे त्याच्यामध्ये नवीन उपक्रम गव्हर्नमेंट राबवत आहे. त्याचंच आता एक उद्दिष्ट म्हणजे जे काही सर्व वाहनं आहे रोडवरती फिरतात त्याच्यापैकी 30% वाहनं हे EV करण्याचं त्याचं उद्दिष्ट आहे. दुचाकीमध्ये 40%, 3 चाकीमध्ये 40% वाहनं, मालवाहू 4 चाकी अशा सर्वच प्रकारचे वाहनं याच्यामध्ये दिलेले आहे आणि सरकारने हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तसेच चार्जिंग स्टेशनसुद्धा वाढवायचे आहे, त्यासाठी सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रिक वाहन जे आहे त्याच्यामध्ये सवलती किती मिळेल, भत्ता किती, प्रोत्साहन पर तुम्हाला अनुदान किती मिळेल हे इथे दिलेलं आहे. मागणी बाजू आंतर निरासने, डिमांड साईड पॉलिसी इंटरव्हेन्शन. राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर व्यापक प्रमाणावर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून तक्ता क्रमांक 2 मध्ये नमूद केल्यानुसार सवलती किंवा प्रोत्साहने देण्यात येतील. याच्यामध्ये इलेक्ट्रिक वाहन, दुचाकी वाहन जर तुम्ही घेतलं म्हणजे स्कूटर वगैरे घेतली किंवा बाईक वगैरे घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10% इतकी तुम्हाला मूळ किंमतच्या सूट मिळणार आहे. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्यांनी अर्ज म्हणजे जे तुम्ही आता नोंदणीकृत जे काही सेलर आहे त्यांच्याजवळून जर तुम्ही घेतलं आणि 1 लाख जे वाहन आहे त्यांना ही 10% सूट म्हणजे 10,000 रुपये प्रति वाहनावर तुम्हाला याच्यामध्ये सूट मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन हा अनुदान मिळणार आहे. 3 चाकी वाहनावर तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहे 30,000 वाहनापर्यंत. त्यानंतर 3 चाकी वाहनावर तुम्हाला 10% सूट मिळणार आहे. प्रोत्साहन ज्या मिळणाऱ्या जे वाहन आहे ते 15,000 आहे आणि प्रति वाहन महत्तम प्रोत्साहन भत्ता तुम्हाला 3 चाकीवर 30,000 रुपये मिळणार आहे. तर इलेक्ट्रिक 3 चाकी मालवाहू जे आहे त्याला सुद्धा 30,000 रुपये अनुदान मिळणार. इलेक्ट्रिक 4 चाकी वाहनाला मिळणार आहे 1.5 लाख रुपये अनुदान, 10,000 वाहनांना मिळणार आहे. इलेक्ट्रिक 4 चाकी वाहनांना मिळणार आहे 2 लाख रुपये अनुदान, 25,000 वाहनांना इलेक्ट्रिक 4 चाकीला 2 लाख रुपये अनुदान सरकार देईल या GR नुसार. इलेक्ट्रिक 4 चाकी हलके मालवाहू वाहन जे आहे त्याला 1 लाख रुपये अनुदान, 10,000 जे वाहन आहे त्यांना ही रक्कम मिळेल, 1 लाख रुपये अनुदान मिळेल. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक बसेस जे आहे त्यांना तब्बल इथे दिलेलं आहे त्याच्यामध्ये तब्बल त्यांना 20 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. इलेक्ट्रिक बसेस खाजगी, राज्य व शहरी परिवहन याला सुद्धा 20 लाख रुपये 1500 बसेसला. त्यानंतर इलेक्ट्रिक 4 चाकी मालवाहू वाहने यांना जे आहे यांना सुद्धा 4 चाकी जे मालवाहू आहे त्यांना सुद्धा 20 लाख रुपये भत्ता म्हणजे अनुदान मिळणार आहे. 1,000 जी आहे ते वाहनाची संख्या दिलेली आहे. शेतीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला जर तुम्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्टर घेतला त्याच्यावरती 1.5 लाख रुपये तुम्हाला जे आहे अनुदान सरकार देईल, 1000 ट्रॅक्टरांना देणार आहे. मागणी प्रोत्साहने इलेक्ट्रिक वाहनांच्या अशा उत्पादकाच्या वाढण्यासाठी वैध आहे जे महाराष्ट्र राज्यात वाहने तयार करत आहे. एक तर महाराष्ट्रात हे वाहन तयार होत आहे किंवा महाराष्ट्र राज्यात वाहने विकण्यासाठी ते नोंदणीकृत आहे. यांच्याजवळून जर तुम्ही नोंदणीकृत जे आहे त्यांच्याजवळून जर तुम्ही हे वाहन घेतलं तर तुम्हाला ही सवलत मिळेल. सदर धोरणाच्या कालावधीत राज्यात विक्री व नोंदणी झालेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना मोटार वाहनातून करातून तुम्हाला सूट मिळेल. तर जे काही टॅक्स लागतं, जसं आपण वाहन घेतलं टॅक्स त्याच्यावर लागतं, परंतु आता तुम्हाला याच्यावरती टॅक्स 0 लागेल. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय दिनांक 18 जून 2019 रोजीच्या अधिसूचनेनुसार राज्यात विक्री व नोंदणी झालेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्याच्या व नूतनीकरण शुल्कातून माफी देण्यात येतं. म्हणजे जे आहे तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र आणि नूतनीकरण याच्यातून शुल्क लागणार नाही. त्याचप्रमाणे प्रवासी जे इलेक्ट्रिक वाहन आहे त्यांना पथकर जे आहे ते सुद्धा लागणार नाही. चार्जिंग विषयक सुद्धा जे आहे 25-25 किलोमीटरने म्हटलेलं आहे की चार्जिंग स्टेशन वगैरे राष्ट्रीय महामार्गावर उभा राहायचे, त्याच्यासुद्धा दिलेलं आहे. तर असं हे संपूर्ण GR आहे. GRची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिलेली आहे.
तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचायचं असेल सुद्धा ते दिलेलं आहे. खाली त्यांनी इंग्लिशमध्ये सुद्धा पूर्ण जी आर हाच दिलेला आहे ॲज इट इज. तर तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा वाचू शकता. तरीही जास्तीत जास्त मित्रांना या व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.